किंवा पोटामध्ये काही अल्सर असेल तो रप्चर होऊन तुम्हाला ब्लिडिंग होऊन तुम्ही शॉकमध्ये पण जाऊ शकता आणि ऑनलाईन औषधी घेऊन फसतात किंवा कोणतरी एखादा बंधुबाबाकडे जातात. सेक्स एज्युकेशनबद्दल म्हणजे काय आहे की लोकांच्या मनामध्ये मित्रांनो मला असं वाटलं होतं की जसं जसं सेक्स एज्युकेशन आम्ही तुम्हाला देतो तसं तसं आपण भारत देशामध्ये नक्कीच आपण सेक्च्युअल लाईफ लोकांचं चांगलं करू शकतो. पण आजच्या स्थितीमध्ये खरोखर तुम्हाला सांगतो की सेक्स एज्युकेशन प्रॉपर न मिळाल्यामुळं कितीतरी लोकांना छोट्या छोट्या प्रॉब्लेम घेऊन माझ्याकडे येतात आणि छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी त्यांना माझी मदत लागते. तर मित्रांनो माझा बोलण्याचा अर्थ एकच आहे की जर तुम्हाला प्रॉपर सेक्स एज्युकेशन जर मिळालं तर मला वाटतं की ज्या काही तुमच्या लैंगिक समस्या असतात त्या सॉल्व करण्यासाठी तुम्हाला पण आणि आम्हाला पण खूप इझी होऊ शकतं. पण आज आपला भारत देशामध्ये व्हायग्रासारखं औषध जे की इन्स्टंट फिक्सिंग आहे तर याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे आणि त्याच्याच विषयी आज मी तुम्हाला थोडक्यात आणि सायंटिफिकरित्या माहिती द्यायचा ह्या व्हिडिओद्वारा प्रयत्न करीत आहे. मित्रांनो मी आहे डॉक्टर उमेश. ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून गेल्या 40 वर्षापासून सातत्याने तुम्हाला मी प्रॉपर आणि सायंटिफिक सेक्स एज्युकेशन द्यायचा प्रयत्न करीत आहे. खरोखर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच माझ्या मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून रोजचे 2 व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचत राहतील. आणि जर शेवटी व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच आपल्या मराठी बांधवांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण माझ्या व्हिडिओचा काही ना काही बेनिफिट तुम्ही पण करून देऊ शकता. तर मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ आहे तो आहे सेक्स एज्युकेशनबद्दल. सेक्स एज्युकेशनबद्दल म्हणजे काय आहे की लोकांच्या मनामध्ये आजपर्यंत भरपूर गैरसमज आहे. समजीतून ते काय करतात की प्रॉपर डॉक्टरांकडे जात नाहीत, प्रॉपर औषधी घेत नाहीत किंवा ऑनलाईन औषधी मागून ते तात्पुरतं म्हणजे प्रयत्न करत असतात किंवा लाजे वाटे म्हणा किंवा शर्मे वाटे म्हणा की आमच्या क्लिनिकला येत नाहीत आणि ऑनलाईन औषधी घेऊन फसतात किंवा कोणतरी एखादा बंधुबाबाकडे जातात. तर असं न करता जर तुम्हाला काहीही प्रॉब्लेम आले तर ते तुमची घरच्या घरी कसं सॉल्व करू शकता आणि त्यासाठी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर भरपूर व्हिडिओ तुम्हाला दिलेले आहेत. आणि जर खरोखर हे जर व्हिडिओ तुम्ही जर बघितले तर घरच्या घरी काही प्रॉब्लेम असतात, इरेक्टाईल डिस्फंक्शन असतात, ग्रेड 1 किंवा ग्रेड 2चे असतात, हे तुम्ही घरच्या घरी सॉल्व करू शकता. जो शीघ्रपतनाचे आजार आहेत ते पण तुम्ही घरच्या घरी सॉल्व करू शकता. काही स्मॉल पेनीचे प्रॉब्लेम असतात किंवा पेनाईल अँझायटी असते, ते जर माझे व्हिडिओ जर बघून तुमची अँझायटी जर कमी झाली तर नक्कीच तुमच्यामध्ये सुधारणा दिसून येते. तर अशा बऱ्याच गोष्टी मी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला मी नेहमी सांगत असतो. पण तरी पण मला कुठेतरी असं वाटतं की आज पण आपल्या भारत देशामध्ये प्रॉपर सेक्स एज्युकेशन मिळालेलं नाही आणि तुम्ही लोक चांगले व्हिडिओ पण बघत नाही आणि कोणत्या तरी नॉन क्वालिफाईड लोकांचे व्हिडिओ बघून काहीतरी तुम्ही करत राहता. तर मित्रांनो असं न करता प्रॉपर सायंटिफिक डॉक्टरांचे जर व्हिडिओ बघितले तर नक्कीच तुमच्या ज्ञानामध्ये काही काही भर पडू शकते. आता एक तुम्हाला एक्झाम्पल सांगतो की मी तुम्हाला नेहमी सांगत असतो की व्हायग्रासारखं औषध तुम्ही लवकर ॲडॉप्ट करू नका, कारण की त्याची सवय लागते. त्याच्यामुळं खूप मोठे साईड इफेक्ट होऊ शकतात. तुम्हाला हार्ट अटॅक येऊ शकतो, तुम्हाला ब्रेन स्ट्रोक होऊ शकतो आणि तुम्हाला ॲसिडिटीचा जर काही प्रॉब्लेम असेल किंवा पोटामध्ये काही अल्सर असेल तो रप्चर होऊन तुम्हाला ब्लिडिंग होऊन तुम्ही शॉकमध्ये पण जाऊ शकता. तर हे औषधी कायद्यानं जर बघितलं तर मेडिकलवाल्यांनी पण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय द्यायलाच नाही पाहिजे. पण आपल्या भारत देशामध्ये शोकांतिका आहे की माझ्याकडं ईच अँड एव्हरी पेशंट ह्या टॅब्लेट घेऊनच सेवन करूनच माझ्याकडे येतो. आणि नेमकं काय होतं की या गोळ्यांची तुम्ही खूप जास्त 100-200 पॉवरच्या गोळ्या औषधी घेऊन तुम्ही सवय लावून टाकता आणि नंतर तुम्ही माझ्या क्लिनिकला आलात तर खरोखर मला पण तुम्हाला ट्रीटमेंट देण्यासाठी खूप अवघड जातं. तर मित्रांनो माझ्या सांगण्याचा उद्देश आहे की जर यंग एजमध्ये ह्या टॅब्लेट जर तुम्ही सेवन करत असाल तर आपल्या भारत देशाचं काहीच खरं नाही. कारण की आपण नक्कीच लैंगिकतेपासून एज्युकेशनपासून जितकं आपण दूर जाऊ तितकं आपलं नुकसान करून बसू शकतो. तर मित्रांनो एकच तुम्हाला सांगतो की जर प्रॉपर तुम्हाला काउन्सिलिंग महत्त्वाचं असतं. काउन्सिलिंग जर प्रॉपर मिळालं, तुम्हाला जर मार्गदर्शन प्रॉपर मिळालं तर मला वाटतं लैंगिक समस्या ह्या कोणत्याही असो, ह्या गंभीर नसतात किंवा सिव्हिअर नसतात, ह्या नाजूक नसतात, काही नसतात, त्या लपवायची गरज नाही. बिनधास्त तुम्ही आमच्या क्लिनिकमध्ये या, लाजाचं नाही, शर्माचं नाही.
कारण की आपली वैयक्तिक समस्या आहे. आपण काही चोरी नाही केलेली आहे की तुम्हाला माझ्याकडे यायला लाज वाटते की शरम वाटते. बिलकुल बिनधास्त यायचं. तुमचं काही प्रॉब्लेम असेल तर आम्ही आमच्या हिस्ट्रीवरून किंवा काही गोष्टीचे इन्व्हेस्टिगेशन करून आम्ही तुम्हाला प्रॉपर निदान करून डायग्नोसिस करून जर प्रॉपर ट्रीटमेंट आणि प्रॉपर काउन्सिलिंग जर तुम्हाला दिलं तर मला वाटतं सर्दी खोकल्या तापासारखं सोपं ट्रीटमेंट याचं असतं, पण त्यालाच तुम्ही अवघड बनवून ठेवता. तर मित्रांनो, बऱ्याच वेळा असं असतं की तुम्हाला औषधांची गरज पण नसते. कुठं ना कुठं तुमच्या नात्यामध्ये म्हणा किंवा तुमच्या व्यवहारामध्ये म्हणा काही ना काही तुम्ही चुका करता आणि त्या चुका आम्ही तुमच्या निदर्शनास आणून देतो आणि इझिली फक्त आणि फक्त काउन्सिलिंगद्वारा आम्ही तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करून देऊ शकतो. तर मित्रांनो, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल तर न झिजकता बिनधास्त तुम्ही माझ्या क्लिनिकला या, व्हिजिट द्या, प्रॉपर काउन्सिलिंग करून घ्या आणि प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्या. तर मित्रांनो, काहीच काळजी करण्याची गरज नाही. लैंगिक समस्या ह्या गंभीर नाहीत, ट्रीटेबल असतात. काही काळजी करण्याची गरजच नाही. धन्यवाद मित्रांनो.